नमस्कार सर्वांना. न्यूयॉर्क ट्रिपच्या पार्ट 2 मध्ये तुमचं स्वागत आहे. आम्ही सुरुवात केली न्यूयॉर्क पब्लिक लायब्ररीपासून. ही 1895 साली इस्टॅब्लिश झालेली एक मोठी आणि महत्त्वाची पब्लिक लायब्ररी आहे. इथे जगभरातील अनेक रेअर बुक्स, मॅन्युस्क्रिप्ट्स आणि हिस्टॉरिकल डॉक्युमेंट संग्रहित आहे. लायब्ररीमधील सिलिंगवरची पेंटिंग्स आणि शँडेलियर्स लक्ष वेधून घेतात. इथे फक्त वाचनासाठी नाहीच तर संशोधन, एक्झिबिशन आणि कल्चरल प्रोग्राम्स देखील घेतले जातात. लायब्ररीच्या बाजूलाच ब्रायंट नावाचा एक पार्क आहे. एकदम छोटंसं पण सिटीच्या मध्ये असलेलं सुंदर ग्रीन स्पेस. ब्रायंट पार्कमध्ये भरपूर ओपन सिटिंग स्पेस आणि कॉफी शॉप्स आहेत. लायब्ररी पाहून झाल्यानंतर आम्ही निघालो वर्ल्ड ट्रेड सेंटर बघायला. न्यूयॉर्कमध्ये सबवे हे मेन पब्लिक ट्रान्सपोर्टेशन आहे. इतकं मोठं नेटवर्क आहे की शहराच्या ऑलमोस्ट प्रत्येक भागात जाता येतं. सबवे ही 24 तास चालूच असते, त्यामुळे सिटी नेव्हर स्लिप्स असं म्हणतात ते यासाठीच. मग आम्ही पोहोचलो वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ट्रान्सपोर्टेशन हबमध्ये. पक्ष्यांच्या पंखांसारखी असणारी ही बिल्डिंग याला ऑक्युलस असं म्हणतात. या बिल्डिंगचं डिझाईन एका स्पॅनिश आर्किटेक्चरने केलं आहे. या ट्रान्सपोर्टेशन हबमध्ये वेगवेगळे ट्रेन्स, सबवे लाईन्स आणि शॉपिंग सेंटरसुद्धा आहेत. ऑक्युलस हे वर्ल्ड ट्रेड सेंटर ट्रान्सपोर्टेशन हबचं मुख्य बिल्डिंग आहे. बिल्डिंगच्या बाहेर पडताच रस्त्यांवर छोटे फूडचे कार्ट्स दिसतात. ही न्यूयॉर्कची खास स्ट्रीट फूड कल्चर आहे. हॉट डॉग्स, बॅगल्स आणि क्विक कॉफी इथे सहज मिळतं. ऑफिसला जाणाऱ्या लोकांसाठी हे क्विक ब्रेकफास्ट किंवा लंच स्पॉट बनतं. द ऑक्युलसच्या बाहेर पडल्यावर समोर दिसतात न्यूयॉर्कच्या डाऊनटाऊनमधले काही टॉलेस्ट बिल्डिंग्स. त्यात वर्ल्ड ट्रेड सेंटर हे अमेरिकेतलं सगळ्यात उंच बिल्डिंगसुद्धा आहे. या भागात बिझनेस ऑफिसेस, फायनान्शियल कंपनीज आणि टुरिस्ट अट्रॅक्शन भरपूर आहेत. या पूलला रिफ्लेक्टिंग पूल असं म्हटलं जातं. या पूलचं वॉटर सरफेस वरून खाली फ्लो होत राहतं. ते सिम्बॉलिकली लॉस आणि हिलिंग दर्शवतं. 2001च्या टेररिस्ट अटॅकनंतर इथे नवीन कॉम्प्लेक्स तयार केला गेला आहे, ज्यात आता वर्ल्ड ट्रेड सेंटर आहे.